नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये। कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे। तर आज एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर चला तर मग लगेच सांगते व्हिडिओ काय आहे। व्हिडिओचा विषय असा आहे की घर तर आपण सुंदर ठेवतोच, पण घराच्या समोर जे अंगण असतं ना तेही सुंदर ठेवलं पाहिजे। आता तसं झाडांमुळे तर माझं अंगण ऑलरेडी सुंदर आहेच, पण हे जे मागचं दिसतंय ना ते मला कधी कधी खूप खटकतं की छी काय हे। तर आजचा व्हिडिओ ह्याच्यावरच आहे। मी आज ह्याचं पूर्ण करणार आहे मेकओव्हर। तर आधी आता स्टार्टिंगला असं दिसतंय बघा, आणि आता त्यानंतर कसं दिसणार आहे तुम्ही आता बघणारच आहात पुढच्या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात आधी मी इथं कलर बनवून घेणार आहे। कलर थोडासा भिजवत ठेवावा लागणार आहे, कारण खूप दिवस झाले ते डबे तसेच पॅक होते। मी आता काढले तर वाळलेला दिसतोय कलर। तर सगळ्यात आधी कलर बनवूया। शकता हे दोन कलर आहेत। आता मी आधी हे आणि हे काय म्हणतात की हे डब्बी मिळते अशी, माझ्याकडे ऑलरेडी होती ब्ल्यू कलरची। तर आधी हा सगळा कलर ना बादलीमध्ये काढून घेऊया। आधी कलर काढून घेते आणि बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला किती घाण वाटतंय, वास येतोय। खूप दिवसाचा कलर आहे ना त्यामुळे, आणि पण काय करणार, पाणी घालून घेते। वास येतोय पण ठीक आहे, काहीतरी घरामध्ये फेरबदल करायचे म्हटल्यावर ठीक आहे, काही बात नाही। पहिला पत्रे वगैरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागणार आहे, आणि कलरच्या गाठी झाल्या तर त्या गाठी आधी मला फोडावं लागणार आहे। तर मला ह्याच्यामध्ये हात बुडवावाच लागला, कारण ह्याच्यात ज्या गाठी होत्या ना त्या फुटतच नाही आहे, तर शेवटीला हात बुडवावाच लागला। हा जो कलर असतो ह्याच्यात पांढऱ्या ह्याच्यात मिक्स करायचा, तो टाकून देऊया। तर हा ब्ल्यू कलर आहे, आणि जो कसा दिसतो कलर चेंज काय होत नाहीये, कारण ह्याच्यात ऑलरेडी एक कलर मिक्स होतं त्याच्यामुळे दुसरी टाकून घेतलं। मला ना जास्त ब्ल्यू पाहिजे नाही, स्काय ब्ल्यू पाहिजे। तर पहिला सगळं हा कलर घेते ह्याच्यात टाकून। असला बनलेला आहे, जांभळा म्हणता येईल कलर। आणि आता हे पत्रे मात्र धुवून घ्यावे लागतील आधी, कारण ह्याच्यावर भरपूर कलर जो आहे ना दिलेला तो काळपट दिसेल। तर क्लीन झालेला आहे, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपण करणार आहेत कलर मारायचं काम ते करूया। त्यासाठी मी असं रोलर यूज करते, बघूया त्याने बसतो का कलर। ह्याच्याने तर अजिबात बसणार नाहीये। मोठ्या रोलर ट्राय करते मी, बसतोय का? तर येस, थोडा थोडा बसतोय ह्याच्याने, तर दिसतंय का? अगदी थोडा बसतोय, आणि खूप तर कलर वायाच चाललाय। कलर ना तर मोस्टली कलर सगळा वाया जातोय खाली। तर मी विचार केला की गावाकडे जी जुनी पद्धत आहे ना की ज्याच्याने काव आणि चुन्ना लावतात कापडाने, तर आपण ते ट्राय करूया। डिप करून घ्यायचं। आता काय थोडे कपडेच घाण होतील आणि हातपाय वगैरे घाण होतील, पण रोलर ना खूप सारा कलर खाली सांडतोय। तर हे एकदम इझी वे आहे कलर लावण्याचं। आम्ही गावाकडे ना शेणाने वगैरे सारवण करायचो ना, तर ते असंच करायचं। पण आता इथं ना पत्रे आहेत, आणि आमच्या गावाकडे ना शेणा मातीच्या ना भिंती होत्या, त्याच्याने आम्ही करायचो। आता हे पत्र्यामध्ये थोडंसं अडकतंय, पण ठीक आहे, मॅनेज होईल। नसल्यापेक्षा असलेलं आहे, ठीक आहे। तर हे असं छान व्यवस्थित होतं आहे, थोडं तरी होतच आहे। ब्रश असला असता ना की फटक्यात झालं असतं, पण माझ्याकडे ब्रशच नाही आहे। त्या दिवशी किचनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर जो शेअर केला ना, तर त्याच्यामध्ये ना ब्रश माझं ऑइल पेंटमुळे थोडीशी मेहनत आहे, पण मी खुश आहे, कारण होत आहे मला जसं जे गंजलेले डाग आहेत ना ते दिसू द्यायचे नव्हते मला, ते दिसत नाही त्या कलरमुळं। तर ह्याच्यामध्ये मी खुश आहे की बाबा चला
होतंय आणि बऱ्यापैकी होतं. ते म्हणतात ना, प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. तो हाच प्रकार आहे बरं का. आधी मला खूप टेन्शन आलं की होणार की नाही, पण ठीक आहे. हे बघा होत आहे. येस होत आहे. बघू शकता, इकडे बघा आणि इकडे बघा, इकडे बघा आणि इकडे बघा. तर हे होत आहे. तर ऑलमोस्ट अर्धी झालेली आहे. आता अर्धी पूर्ण करून घेते. तरी इकडची पूर्ण झालेली आहे. आता ह्या साईडची देते आहे मी, जिथं की भरपूर सारा गंज आहे ना, ती देऊया आधी. कारण घरात एंटर केल्याच्या नंतर ना इथंच कस तरी चित्र दिसतं. आणि झालेला आहे ऑलमोस्ट. तर ना कलर बऱ्यापैकी उरलेला आहे. आणि माझे हात बघा, ही आता त्या बाजूलाही कलर मारून घेते. पत्रा लागतो लय भयंकर, नवीनच पत्रा आहे ना हा, म्हणून पत्रा असल्यामुळे इकडे पेंट दिसतोय ना. आता हे पूर्ण सुकल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की कलर कसा दिसतो. आता राहिला इकडचा पत्रा. आता तो मारायची काही ताकद नाही आहे माझ्यामध्ये, म्हणून मी हे असं ठेवून तर मारू तेच कळत नाही आहे. मारूनच घेऊया. जिद्द पाहिजे माणसाच्या अंगात करण्याची आणि हौस पाहिजे, तर सगळ्या गोष्टी आपल्यातून होतात. तर 2 तासाच्या मेहनतीनंतरनं झालेलं आहे पूर्ण कलर मारणं. पण घाण खूप झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. ते क्लीन करून घेणं गरजेचं आहे, नाही तर डाग पडणार त्याला. किती घाण झालेलं आहे, कारण चारी बाजूनं कलर मारलेला ना आपण, त्याच्यामुळं घाण झालेलं आहे. काही बात नाही, एवढं केलं तर हे. तर बघू शकता, ब्रशनं ना असा एक ब्रश जरी फिरवला ना, सगळंच निघतं एका ब्रशचेच. नाहीतर हा कलर जर वाळवून गेला ना इकडे, तर लय बेकार दिसणार ते. कंप्लीट झालेलं आहे सगळं. मी फायनल लुक तुम्हाला देतेच. सोहमला शाळेतून घेऊन आलेली आहे आणि आता तोही मस्त खुश झालेला आहे पाहून. थोडंसं बसण्यासाठी फेरबदल करते. आधी लुक दाखवते तुम्हाला कसा दिसतोय. ती बघितलं असेल की किती गंजलेलं होतं. आणि सोहम बघा इथं रेडी होतोय आता बसायला. ते ग्रास घेऊन ये ना. तो आता इथं मस्त झाडाच्या इथं सावलीमध्ये बसणार आहे. आणि हे असं चारही बाजूनं छान कलर देऊन झालेलं आहे. आणि एक छोटंसं माझं स्वप्न जे की पूर्ण झालेलं आहे. आता हे थोडं फनी वाटत असेल, पण आता इथं उन्हाळ्यात असं बसायला उठायला होतं थोड्या वेळाने, नाही तर सगळी सावली येते. तर असं घाण काळे पत्रे वगैरे बघितलं ना तर बसावं नाही वाटत. तर आता इथं ग्रास घालून घेते मी. ग्रास आहे मी आणलेली अशी, जे खोट गवत असतं ते. आता ही इथे घालून घेते. आणि एवढं असं काही ऊन वाटत नाही. सोहम आता निवांत आहे इथं बसण्यासाठी आणि मीही निवांत आहे. आणि आता मी आणि सोहम मस्त इथं छान असं बसणार आहोत. हो ना सोहम? तर बघू शकता तुम्ही, छान असं तयार आहे. आणि आता हे बघा, टाकायला उशीर आहे की सोहम लगेच बसला. कारण आतमध्ये खूप गरम होतंय ना, पत्रे असल्यामुळं खूप जास्त गरम व्हायले. आणि इथं जरा छान थंडावा आहे आणि मी पण बसते आता. तर कसं वाटतंय? तर छान गारवा वाटतोय. वरती छान अशी झाडं आहेत. आता थोड्या वेळ आम्ही बसू इथं. जेव्हा थोडंसं ऊन कमी होईल तेव्हा कूलरची आवाज थंड यायला लागते, त्यावेळेस मग आतमध्ये जाऊ. तर मग मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे, कारण सोहमला आवडलेलं आहे ना. तर मला सोहमला आवडलं म्हणजे विषय संपला.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या. सगळ्यांना बाय.